नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भोगी स्पेशल शेंगसोला। संक्रांतीच्या अगोदरचा येणारा दिवस म्हणजे भोगी। या भोगीच्या दिवशी घरोघरी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि शेंगसोला असा नैवेद्य केला जातो। प्रत्येक भागात हा नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारे बनवतात, तर आमच्याकडे हा नैवेद्य कसा बनवतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। शेंगसोला बनवण्यासाठी इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। प्रत्येक भागात या भाज्यांचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं, तसंच यामध्ये अजून काही प्रकारच्या भाज्या अजून ॲड होऊ शकतात। तर आमच्याकडे ज्या भाज्या घेतात त्या मी इथं घेतलेल्या आहेत। तर हा आहे श्रावणी घेवडा, हा मी 200 ग्रॅम घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 वाटी ओल्या वाटाण्याचे दाणे घेतले, अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतले, हे मी रात्रभर भिजवून घेतलेत। 1 वाटी पावट्याचे दाणे घेतले, ओला पावटा। 1 वाटी भिजवलेले चणे घेतले, हे सुद्धा मी रात्रभर भिजवून घेतलेत। त्याचबरोबर यामध्ये अजून 1 वाटी ओल्या हरभऱ्याचे दाणे सुद्धा आपल्याला घालायचे, पण ते आता मला मिळाले नाहीत। त्याचबरोबर 2 गाजरं मी इथं चिरून घेतलीत आणि 2 मध्यम आकाराची वांगी चिरून पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहेत। काही भागात यामध्ये ओली तूर सुद्धा घालतात, तसेच अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा वापरतात। यामध्ये अजून आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा काळे तीळ, आमच्याकडे काळे तीळ वापरतात। त्याचबरोबर अर्धा चमचा तांदळाचे दाणे आणि हे आहेत कारळे, तर 2 चमचे कारळ्याचा कूट आपल्याला लागणार आहे। त्यासाठी हे आपल्याला भाजून कुटून घ्यायचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे इथं मी घेतलेत, हे सुद्धा आपल्याला चांगले खमंग भाजून त्याचा कूट करून घ्यायचा आहे। सुरुवातीला या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र उकडून घ्यायच्यात। सगळ्यात अगोदर पातेल्यामध्ये मी भिजवलेले चणे घातले, म्हणजे ते लवकर शिजतात। त्याचबरोबर भिजवलेले शेंगदाणे, पावट्याचे दाणे, ओले वाटाणे, गाजर आणि याचबरोबर आपल्याला यामध्ये बोरं सुद्धा टाकायची असतात, पण ती आत्ता मला मिळाली नाही। 4 ते 5 बोरं यामध्ये कापून टाकायची। चिरून घेतलेली वांगी आणि श्रावणी घेवडा सुद्धा यामध्ये मी टाकलेला आहे। सगळ्या भाज्या मी अगोदरच स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या। त्याचबरोबर अर्धा चमचा काळे तीळ आणि अर्धा चमचा तांदळाचे दाणे यामध्ये टाकलेले आहेत। आता यामध्ये या भाज्या शिजणे इतपत पाणी आपल्याला घालायचे, तर 2 ग्लास पाणी यामध्ये मी घातले आणि आता पातेलं गॅसवर ठेवूया आणि यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। भाज्या शिजेपर्यंत शेंगदाणे आणि कारळे भाजून त्याचा कूट करून घेऊयात। आता भाज्या शिजत घातलेले 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण पाहूयात। आपल्याला यामध्ये पाहायचं आहे की आपण जे भिजवलेले चणे घातलेत ते शिजले आहेत की नाही पाहायचे, कारण बाकीच्या भाज्या सगळ्या हिरव्या आहेत, त्या शिजतातच, फक्त चणे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे। तर पहा, एक दाणा मी पाहिलाय अगदी मऊसर असा शिजलेला आहे, म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्यात। आता आपण शेंगसोला परतून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकूयात। तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे। जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचा आहे थोडासा हिंग आणि पाव चमचा हळद। त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली खमंग अशी परतून घ्यायची, म्हणजे आपल्या शेंगसोल्याला त्याचा फ्लेवर चांगला येतो। तर बघा, आलं लसूण पेस्ट चांगली परतून झालेली आहे। आता यामध्ये घालूयात 2 चमचे कांदा लसूण मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, तसेच तुमचा जो घरगुती मसाला असेल तो सुद्धा यामध्ये वापरू शकता, पण कांदा लसूण मसाल्यामुळे या शेंगसोल्याला खूप छान अशी चव येते। मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, म्हणजे शेंगसोल्याला छान असा कलर येतो। तर बघा, चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूयात शिजवून ठेवलेल्या भाज्या। तर यातलं पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, जर गरज पडली तर आपण ते यामध्ये वापरणार आहोत। सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घेऊयात, अजून काही पदार्थ यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत। तर बघा, मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी शिजवून घेतलेलं भाजीचं थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपला शेंगसोला खूप जास्त कोरडा होणार नाही। आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ। तर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे।
त्याचबरोबर 2 चमचे भाजून घेतलेला कारळ्याचा कूट आपल्याला टाकायचा आहे. तीळ आणि कारळे यासारख्या पदार्थांमध्ये भरपूर स्निग्धता असते आणि कॅल्शियमसुद्धा असते, म्हणून आवर्जून या दिवसात या पदार्थांचा वापर केला जातो. आता त्याचबरोबर आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूयात. तर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी टाकलाय आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मोठ्या गॅस फ्लेमवर आता 2 ते 3 मिनिटे हा शेंगसोला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. या शेंगसोल्याबरोबर खाण्यासाठी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी केल्या जातात. आमच्याकडे काळ्या तिळाचा वापर केला जातो. भाकरीला सुद्धा आम्ही काळे तिळच लावतो. काळे तीळ किंवा पांढरे तीळ दोन्ही आपण भाकरीसाठी वापरू शकतो. तर बघा, चांगला परतून घेतल्यानंतर गरमागरम खमंग असा शेंगसोला आपला इथं तयार झालेला आहे. काही भागात त्याला खेंगटसुद्धा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी हा शेंगसोला पातळसुद्धा बनवतात. तुमच्याकडे हा कसा बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आता शेंगसोला परतून झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे भाजून घेतलेले पांढरे तीळ मी सजावटीसाठी टाकलेले आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.